नमस्कार, मी विलास महल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. ग्रामसभेकरता आवश्यक असलेलं संख्याबळ असताना सुद्धा ग्रामसभा होऊ शकली नसल्यामुळे गावकरी चांगले संतप्त झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पंगडी येथून समोर आली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामसभेचं हे आयोजन करण्यात येतं. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या पंगडी या गावातही ग्रामसभेकरिता गावकरी ग्रामपंचायतमध्ये मोठ्या संख्येने जमले होते. मात्र ग्रामसभा सुरू होण्याआधीच सरपंच हे ग्रामपंचायतमधून घराकडे निघून गेले. ग्रामसभेला सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ग्रामसभा ही होऊ शकली नाही. त्यामुळे ग्रामसभेकरिता आलेल्या गावकऱ्यांच्या प्रश्नावर आणि समस्येवर कुठलीच चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केला. कोरम पूर्ण असताना सुद्धा केवळ सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी हजर नसल्यामुळे तहकूब झालेली ग्रामसभा ही पुढील तारखेत नव्याने घेण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांमधून करण्यात आली. या मागणीचे निवेदन सरपंच यांच्या नावाने तयार करण्यात आले. मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी सरपंचच हजर नसल्यामुळे ग्रामपंचायतमधील सरपंच यांच्या खाली खुर्चीसमोर गावकऱ्यांनी निवेदन ठेवलं. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामसभेचं आयोजन करण्याचा पायंडा आहे, परंतु सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी हजर नसल्यामुळे तहकूब झालेली ग्रामसभा ही पुढील तारखेत नव्याने घेण्यात यावी अशी मागणी आता पंगडी गावकऱ्यांनी केली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.